आम्ही यायचंच नाही. आम्ही नाही आलो तर टाळा लावायला लागेल महानगरपालिकेला. पब्लिक नाही येणार तर कोण येईल इथे? साहेब लोक फोन उचलत नाही. तुषार सोनवणे फोन नाही उचलत. वरून धमक्या देतो, केस करेल. कर केस. लावून ठेवला. हम लोग नहीं परेशान करेंगे. हमारी सुनवाई कर लो, हम लोग नहीं परेशान करेंगे. अगर हमारी सुनवाई करने तैयार है, हमारे को टेंडर सर्टिफिकेट दे दो, हम लोग को शॉप खाली करने तैयार है. हम लोग को खाली कर चुके हैं. लोगों को टेंशन नहीं दी. बारिश आती है जरूर. समस्या अशी आहे दादा, गेले 2 दिवस मौलवी कंपाऊंडमध्ये एक बिल्डिंगच्या गॅलरीची छत पडली. तर तिथे एक मुलगी खूप बेकार, म्हणजे खूप अवस्था खूप तिची वाईट आहे, ती ॲडमिट आहे. तिथले लोकांना घर खाली करायला महानगरपालिका सांगते आहे आणि तिथली लोकं खूप चांगली आहेत, कॉपरेट करत आहेत की आम्ही घर खाली करायला तयार आहोत. पण जे त्यांचा हक्क आहे टेनंट सर्टिफिकेटचा, ते टेनंट सर्टिफिकेट देण्यास वॉर्ड ऑफिसर तुषार सोनवणे टाळाटाळ करत आहे. धैर्यशील जाधव तिथे जाऊन बोलून आले की तुमची राहण्याची सोय मी BSUP योजनेअंतर्गत जे काम चालू आहे तिथे करतो. ठीक आहे, त्यांची तात्पुरता ती सोय करण्यात यावी आणि त्यांना टेनंट सर्टिफिकेट देण्यात यावा. हे लोक इतके अडून बसण्यामागचं एक कारण, गेले 1.5 वर्ष त्यांच्या समोरच्या एका बिल्डिंगचं या लोकांनी असंच गोड बोलून खाली केलं की तुम्ही खाली करा, तुम्हाला टेनंट सर्टिफिकेट देतो, तुमची सगळी सोय करतो. ते त्यांनी अजूनपर्यंत केलेली नाही. तर असं घाणेरडं एक्झाम्पल त्यांच्यासमोर असल्यामुळे लोकांची मानसिकता नाही आहे की हे लोक परत आम्हाला देणार की नाही देणार. महानगरपालिकेचा कारभार जे सुरू आहे एकदम भोंगाळ आहे, हे थांबलं पाहिजे. असू शकते 100% लँडलॉर्ड आणि KDMCच्या अधिकाऱ्यांची साठगाठ हे करून हे बिचारे गरिबांचं घर खाली करण्यात येत आहे. तर आमची अशी मागणी आहे की त्यांना टेनंट सर्टिफिकेट देण्यात यावा आणि त्यांना त्वरित त्यांची राहण्याची सोय करून देण्यात यावं. सगळे अधिकारी खुर्ची सोडून गायब आहेत. तुषार सोनवणे, धैर्यशील जाधव फोन उचलायला तयार नाही. सकाळपासून कंटिन्युअसली त्यांना मी फोन करते आहे. तुषार सोनवणे त्यावरून धमकी देतात की माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे की तुमच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू माझ्यावर. आता यांचा हक्काची लढाई लढताना ते माझ्यावर गुन्हा दाखल करणार की मी यांना चितवते आहे. अरे हे काय, तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचं मागणी करून मला दाबू शकत नाही. जी हक्काची लढाई आहे ही अशीच सुरू राहील. देखिए, हम फिलहाल तो उसी घर में रहेंगे. हम घर खाली करेंगे नहीं जब तक हमें अलॉटमेंट नहीं मिलेगा. सबसे पहली बात. दूसरी बात, मैं आप लोगों से ये रिक्वेस्ट करूंगी, महानगर पालिका से रिक्वेस्ट करूंगी कि बारिश का जो अभी टाइम चल रहा है, हमारे ऊपर बहुत ज़्यादा प्रेशर दिया जा रहा है कि घर खाली करिए, घर खाली करिए. घर खाली करके हम कहाँ जाएंगे? जैसे आपका सवाल था कि आप कहाँ गए हो, रिश्तेदार हमें कब तक रखेंगे? 3 दिन, 4 दिन, 5 दिन. हम रोज़ के खाने कमाने वाले हैं, छोटे छोटे हमारे बच्चे हैं. हम हमारा आदमी ऑटो चलाता है, औरतें बर्तन धो के घर चलाती है. भाड़े कहाँ से भरेंगे सर? आज हमारी कंचना मैडम हमारे साथ है, खड़ी है. जब हमारे सामने लाइव एग्जाम्पल 1.5 साल का है कि चलो ये इनका ये हाल है, तो आज हमारा क्या हाल होगा? आज हम ये लोग कैसे कैसे करके भाड़े भर रहे हैं, कैसे कैसे सारी चीज़ें हो रही है, वो हमारा दिल जानता है. म्यूनसिपालिटी में से कोई गया नहीं है अभी भी उस बच्ची को देखने के लिए जिसके ऊपर हादसा हुआ है. तो हम कैसे घर खाली कर दें, हमें बता दीजिए सर. मौलवी कंपाऊंडमधील अति धोकादायक इमारतीला याआधीच महापालिकेने नोटिसेस दिल्या आहेत आणि पावसाळ्यापूर्वी देखील नोटिसेस देण्यात आलेल्या आहे. सदर इमारतीचा एक तुकडा शनिवारी कोसळला होता. तर त्या अनुषंगाने त्यांना आपण आवाहन केले की तुम्ही इमारत खाली करा. तिचा विद्युत पुरवठा आणि पाणी पुरवठा देखील खंडित करण्यात आला होता. मात्र त्या ठिकाणी ते रहिवासमुक्त करत नाहीत आणि जेव्हा इमारत रहिवासमुक्त होईल तेव्हा आपण तात्काळ त्यांना भोगवटा प्रमाणपत्र देऊ. त्यामुळे माझी त्यांना आवाहन आहे की त्यांनी महापालिकेला सहकार्य करून तात्काळ इमारत रहिवासमुक्त करावी. त्यांना आपण आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तात्काळ भोगवटा प्रमाणपत्र देऊ.